हॅलो एव्हरीवन, नमस्कार. कसे आहात सर्वजण? खूप माझ्यासोबत तुम्हीही छान असाल आणि छानच राहायला हवं. तर इथे तुम्ही म्हणत असाल की एवढं आवरून वगैरे कुठे निघाला आहात? तर हा ब्लॉग आहे 1 जानेवारी 2026चा. तर कुठे आपण 12th ऑफ काय म्हणतात 2012ला समथिंग आपण बुडणार होतो, जग बुडणार होतो समथिंग, आणि आता आपण पाहतोय 2026. हे सगळं आहे हे फक्त आणि फक्त देवाच्या कृपेने. तर तुम्हाला कळलंच असेल की माझा ब्लॉग कसला असेल. तर हो, आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. कात्रजच्या जवळ एक मंदिर आहे जे की इस्कॉन टेम्पल, राधाकृष्णाजींचं. तर आम्ही तिथे चाललो आहोत सगळेजणं ॲज अ फॅमिली दर्शन घेण्यासाठी. तर इथे माझे चिमुताई, मी, आमचे हे आणि बाकी सगळेजणं रेडी वगैरे झालो. तर जाता जाता मध्ये टायरमध्ये हवाही नव्हती गाडीच्या, तर ते भरलो आणि आम्ही निघालो. तर जाताना आम्हाला एवढं काही वाटलं नाही की का, पण जेव्हा आम्ही त्या मंदिराच्या जवळ गेलो ना, तिथे अफाट अशी गर्दी, यानी की ट्रॅफिक जॅम. आणि ट्रॅफिक जॅम म्हटलं ना तर नको नकोसा जीव वाटतो. बट असो, कसा बसा आमचा तर तो ट्रॅफिक निघाला आणि आम्ही मंदिरात येऊन पोहोचलो. तर तुम्हीही गेला आहात का इस्कॉन टेम्पलला, जे की NVCC कात्रजमध्ये आहे, नियर कात्रजच्या इथे, हां, लोहेगाव रोड समथिंग. एवढं मला डिटेलमध्ये माहीत नाही, पण मी इथे जात असते. तर होप तुम्हीही गेला असाल. नसेल गेला तर नक्की जा. तर आम्ही इथे पोहोचलो आणि मी माझा अवतार रेडी करण्यात व्यस्त होते आणि माझी चिमुताईची चांगली अशी झोप झाली होती गाडीमध्ये. म्हणजे विचार करा, आमच्या घरापासून हे ऑलमोस्ट हाफ एन आवरचाच रस्ता आहे, बट तेवढ्या रस्त्यातही चिमुताईने आमची झोप काढून घेतली. तर असो, आम्ही जसेही पोहोचलो इथे, तर गर्दी तर अशी अफाट होती ना, म्हणजे वर्षभर जर तुम्ही पाप केलं असेल ना, तर तुम्हाला वर्षाचा पहिला दिवस हा मंदिरातच घालवायचा. इट इज नॉट अबाउट की इथेच गर्दी होती, प्रत्येक मंदिरात गर्दी होती. ते की छान आहे, सगळ्यांचे आपले आपले इच्छा वगैरे असतात आणि दर्शनासाठी ते की खूप छान वाटलं मला. आणि सहसा मी ह्या मंदिरात कधीच एवढी गर्दी पाहिली नव्हती. तर असो, आणि तुम्ही पाहत असाल इथे फाउंटेन वगैरे सगळ्या गोष्टी स्टार्ट केल्या त्या. युजली आम्ही जेव्हा येतो ना तेव्हा इथे हे सगळं नसतं, बिकॉज जास्त गर्दी पण नसते आणि नॉर्मल हे असतं. आणि इथे लाईन पाहत असाल ना तर खूप जास्त लाईन होती. तर म्हटलं आधी आपण पाय वगैरे धुवून घ्यावे आणि नंतर पुढे निघावं. तसंच आमचे दर्शन घेण्यासाठी आम्ही ह्या साईडनी नाही, दुसऱ्या रॉंग साईडनी आलो. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं लवकर आतमध्ये, पण आतमध्ये जाण्यासाठी तुम्ही बघत असाल एवढी गर्दी. त्या गर्दीचा काहीच प्रश्न नाही. जेव्हा मी त्या मंदिराच्या आतमध्ये पाऊल ठेवला, दॅट वॉज अ रिलीफ ऑफ द पेन म्हणतात ना. जेव्हा हे राधाकृष्णजींना पाहता तेव्हा पूर्णपणे मनात जे पण गोष्टी असतात ना, पटपट म्हणजे नाही का, असं डोळ्याच्या अश्रूतने निघून जातात असं म्हणतात ना. तर मला खूप आवडलं. आणि माझ्या चिमुताईला पाहत असेल ना, तर तिचीही मस्त वगैरे तिला छान वाटत होतं, आय मीन. आणि तुम्ही पाहत असाल ती 2 मिनटंही बसली नाही. ती नुसती तिथे हरे राम हरे कृष्णाचा जप चालू होता आणि आमची चिमुताई अकॉर्डिंगली सेम ट्रीट करत होती. तिला क्लॅप करायला वगैरे येत होते आणि तिने खूप मजा केली. बाकी कोणाचं माहीत नाही, पण मी आणि चिमुताईने मात्र खूप मजा केली. तर तुम्ही पहिल्या दिवशी काय केलं वर्षाच्या नवीन स्टार्टिंगला, तर ते मला नक्की कळवा कमेंट करून. आणि आतापर्यंत मे बी चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर हो, प्लीज डू सबस्क्राईब, फॉलो फॉर मोर. अँड झालं एवढंच आमचं दर्शन होतं. पण आम्ही बाहेर निघाल्यावरही रस्ता मात्र जाऊ द्या, गर्दीचं काही नाही. पण तुम्ही कधी गेला असाल ना तर त्या भिंतीवर कोरलेल्या जे पण श्रीकृष्णजींचे रासलीला, रामलीला, सगळ्या गोष्टींना ऑलमोस्ट तिथे कॅप्चर होत्या. तर आम्ही फोटो वगैरे काढण्याचं सेशन स्टार्ट केलं आमचं, ते की सगळीकडे असतं. आणि मी माझ्या चिमुताईनी पण स्टार्ट केलं फिरण्यासाठी. तर मग मी ह्यांना म्हटलं, धरा जरासा माझा पण व्हिडिओ काढा. कारण की ते म्हणतात ब्लॉग तू काढतेस तर तूच व्हिडिओ पकड. बट असो, इथे पाहत असाल ना वरून ते खाली सगळ्या गोष्टी पाहण्यात खूप सुंदर आहेत. आणि इथे गेल्यावर ना जे थंड शांत मनाला वाटतं ना, ते कुठेच नाही वाटत. त्याच्यामुळे मग आम्ही पटपट सगळ्यांनी फोटोज व्हिडिओ वगैरे काढले, दर्शन वगैरे घेतले. आणि जे मंदिरावर जे पण चित्र वगैरे होते त्यांनी कोरलेल्या त्या पाहिल्या आणि त्या खूप छान वाटत होत्या. अप्रतिम सुंदर होतं हे सगळे व्ह्यू आणि नजारा. असा हा आमचा पहिला माझा पहिला व्लॉग आहे 2026चा. बट आमचं पहिलं दर्शन देखील झालं. आणि मी नेक्स्ट टाईम परत एकदा येणार येते, जेव्हा की गर्दी नसेल ना तेव्हा मी तुम्हाला इथला व्लॉग दाखवते.
तो की खूप छान 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 आहे. म्हणजे ते मंदिर खूप छान आहे. ब्लॉग छान नाही, मंदिर खूप छान आहे. तर असो, पुढेच आम्ही त्या मंदिराला लागूनच बालाजीचं मंदिर आहे आणि तेही तुम्ही पाहत असाल ना डिटेलिंग, ते खूप छान सजवलं होतं त्यांनी. जसं आम्ही आतमध्ये वगैरे पडलो ना, तर खूप छान तिथेही गर्दी होती. पटपट आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही बाहेर निघालो. तर सगळ्या भक्तांचे इथे चांगल्यापैकी डान्स करणं वगैरे गोष्टी चालू होत्या. असो, नंतर आम्ही बाहेर येऊन थोडीफार शॉपिंग केली आणि हे आमचे छोटेसे जे हे फोटोज वगैरे जसे आम्ही क्लिक केले होते ते. तर होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. लाईक अँड सबस्क्राईब. थँक यू फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.